संध्याकाळच्या भुकेला काहीतरी झणझणीत खावंसं वाटतं तेव्हा कोल्हापुरी भडंग डोळ्यासमोर येतो. मग बनवूयात का कोल्हापुरी भडंग झणझणीत असा. गावाकडून कुरमुरे दिले होते ते व्यवस्थित साफ करून चाळून घेतले. फोडणीसाठी मसाला करून घेऊया. आता इथे जेवढे साहित्य घातलं आहे हे सगळं गरम करून घ्यायचं आहे. एकदम कमी गॅसवरती मंद आचेवरती भाजून घ्यायचं. सगळे मसाले घालायचे. सगळं व्यवस्थित घालून मिक्सरला बारीक अशी पावडर करून घ्यायची. आता ठेचून घेतलेला लसूण घ्यायचा आणि तेलात एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा. लसूण, डाळ्या, शेंगदाणे, कढीपत्ता हे सगळं व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आणि कुरमुऱ्यावरती घालून घ्यायचं. आता आपल्याला मसाला घालायचा आहे. तेलात गरम मसाला घालायचा, कोल्हापुरी तिखट घालायचं आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून कुरमुऱ्यावरती घालून घ्यायचं. मस्त गरम असेपर्यंत चोळून घ्यायचं. कुरकुरीत असा भडंग तयार होतो. खूप छान असा सुंदर भडंग तयार होतो. यावरती कांदा, लिंबू, कोथिंबीर घालून संध्याकाळच्या चहाचा वेगळाच असा आनंद तुम्ही लुटू शकता. किती सुंदर असा भडंग तयार झालाय. नक्की ट्राय